मुंबईमध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती कबूतरखाने आणि कबुतरांना दाणे टाकण्यास बंदीची। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबूतरखान्याच्या मुद्द्यावरनं सध्या वातावरण प्रचंड तापलंय। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि आता यावर पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मात्र असं असताना आता जैन समाजाविरुद्ध मराठी एकीकरण समिती असं चित्र देखील उभं ठाकलेलं आहे। नेमकं हे प्रकरण काय पाहूया। जैन समाजाविरोधात मराठी एकीकरण समितीनं दंड थोपटलं। कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कारवाई करा, मराठी एकीकरण समितीची मागणी। रविवारी मुंबईमध्ये आलेल्या जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी जहाल भाषा वापरत आम्ही आमच्या धर्मासमोर न्यायालयालाही मानत नाही असं वक्तव्य केल्यानं आता जैन समाजातील काही लोकांच्या या अरेरावी विरुद्ध मराठी एकीकरण समितीनेही आता दंड थोपटलाय। कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे, शासकीय नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीकरता आपण संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं मराठी एकीकरण समितीचे नेते गोवर्धन देशमुख यांनी म्हटलंय। आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र उचलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। कुठेतरी राज्याचं वातावरण दूषित करू नये अशी आमची भूमिका आहे। म्हणून उद्या आम्ही 13 तारखेला माननीय पोलीस उपायुक्त आणि आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब यांची भेट घेणार आहोत की या राज्यामध्ये शांतता असली पाहिजे, कोणीही असंतोष पसरू नये आणि तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही कायद्यानुसार करा। कोर्टाचा देखील अवमान केला नाही पाहिजे, त्यांचा मान ठेवला पाहिजे। आम्ही कोर्टाला देखील जुमानणार नाही अशी भाषा करताय, तर मग सर्वसामान्य माणसाने काय करायचं? आता मराठी एकीकरण समितीनं कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्यानंतर जैन समाजाच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं। शांतताप्रिय समाज म्हणून ओळख असलेल्या जैन समाजाला मराठी एकीकरण समितीच्या कारवाईच्या मागणीबाबत विचारलं असता जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आहे। इतकंच नव्हे तर पुढे जैन महासंघाचे अध्यक्ष ललित जैन यांनी जैन समाजाची शिकवण नेमकी काय आहे हेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। तसंच अहिंसेचं पालन करणाऱ्या जैन समाजाची माथी भडकावणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच ठणकावलंय। सार्वजनिक आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। उद्याच्या सुनावणीमध्ये या संदर्भातली तज्ञ समितीची नेमणूक हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये होईल आणि ही तज्ञ समिती त्यामध्ये डॉक्टर असतील, सरकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।